भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। जर आता तुम्ही पण पीक विमा भरला असेल आणि तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की आता दुसरा टप्पा कधी येणार, दुसरा टप्पा तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार, तर तुमच्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर या ठिकाणी आली असून आता तुम्हाला देखील मोठा दिलासा मिळणार जर तुम्ही पण पीक विमा भरलेला असाल तर चला सविस्तर माहिती बघू। सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली असून आता शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। आता जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण पीक विमा भरलेला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे, त्यामुळे बातमी पूर्णपणे बघून जा। आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा। तर चला पीक विमा योजनेची महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपल्या समोर आली असून आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे त्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर या ठिकाणी आलेली आहे। जर तुम्ही पण आता पीक विमा भरलेला असेल आणि पीक विमा तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। पीक विमासाठी दुसरा टप्पा या ठिकाणी चालू झाला असून आता या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। जर तुम्ही पण पात्र शेतकरी असाल तर तुम्हाला पण या ठिकाणी पीक विमा दुसरा टप्पा या ठिकाणी देण्यात येणार आहे। तारीखवार या ठिकाणी जाहीर झाली असून आज दुपारनंतर डीबीटीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा देण्यात येणार आहे। जर तुम्ही पण यास पात्र ठरत असाल, तुम्ही पण या ठिकाणी राहत असाल आणि तुम्ही पण या ठिकाणून फॉर्म अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी एक मोठी दिलासादायक अपडेट समोर आली असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। तर चला संपूर्ण माहिती बघू या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा कारण की व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे। तर चला सरकारच्या माध्यमातून जी माहिती आलेली आहे ती माहिती पूर्णपणे या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून बघू। तर चला पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली। आता जर तुम्ही पण पीक विमा भरलेला असेल तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाचीच बातमी समोर आली आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, अर्धवट काय बघू नका। तर चला संपूर्ण अपडेट बघू। कोणते शेतकरी यास पात्र ठरणार आहे आणि तुम्ही यास पात्र ठरता की नाही ठरता या ठिकाणी आपण बघू शकतो। दुसरा टप्पा या ठिकाणी वाटप चालू झालेला आहे, पण तुमच्यासाठी हा दुसरा टप्पा या ठिकाणी आलेला आहे की नाही आलेला आहे संपूर्ण अपडेट बघायला मिळेल फक्त याच व्हिडिओमध्ये, त्यामुळे नक्की बघून घ्या। तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी येतं का नाही येतं, तुमचा जिल्हा या पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे की नाही आहे, तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलेलं आहे की नाही आलेलं आहे तुम्हाला बघायचं आहे। तर चला संपूर्ण अपडेट बघू। पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा या ठिकाणी चालू झाला असून आता बऱ्यापैकी शेतकरी आनंद सुद्धा होणार आहे, कारण की आता दुसऱ्या टप्प्यामध्ये फक्त या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलेलं आहे। जर तुम्ही पण या 15 जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा तुमची शेती या 15 पैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये असेल तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर या ठिकाणी आली असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हाला पण आनंद होणार, कारण की आता दुसरा टप्पा तुमच्या पण खात्यामध्ये या ठिकाणी पडणार आहे। तर चला बघूया सविस्तरपणे कोणते आहेत ते महत्त्वाचे 15 जिल्हे, ज्या महत्त्वाच्या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। आता जर तुमचे हे 3 महत्त्वाचे कामापैकी कोणतं तरी एक काम बाकी असेल किंवा तुमचे संपूर्ण काम अधुरे असतील तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही हे 3 महत्त्वाचे कामे पूर्ण करून टाका, जेणेकरून तुम्हाला अडचण भविष्यामध्ये येणार नाही। जर तुमचे हे 3 पैकी कोणतं जरी एक काम अधुरे असतील तर लवकरात लवकर करून टाका, जेणेकरून तुम्हाला पण कोणत्याही अडचणीचा सामना करावा नाही लागणार। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे असणारे 15 जिल्हे बघून घेऊ। कोणते आहेत ते महत्त्वाचे असणारे 15 जिल्हे, ज्या महत्त्वाच्या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देखील मिळणार आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे असणारे 15 जिल्हे बघू। कोणते आहेत ते महत्त्वाचे 15 जिल्हे, ज्या महत्त्वाच्या 15 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा या ठिकाणी वाटप चालू झाला असून आता या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठी आनंदाची बातमी समोर आली। आता याच शेतकऱ्यांना 15 जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्याचा लाभ देखील मिळणार आहे। आज दुपारनंतर डीबीटीच्या माध्यमातून या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील हप्ता टाकण्यात येणार आहे। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव पण या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी ठरू शकते। फक्त हे 3 महत्त्वाचे कामे जर तुमचे अधुरे असतील तर लवकरात लवकर पूर्ण करून टाका, जेणेकरून तुम्हाला पण अडचणीचा सामना करावा नाही लागणार। जर तुमचे पण हे 3 काम अधुरे असतील तर लवकरात लवकर जाऊन ते 3 महत्त्वाचे कामे पूर्ण नक्की करून टाका। तर चला सुरू करू ते 15 महत्त्वाचे जिल्हे आणि ते 3 महत्त्वाचे काम पण आपण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। ते 3 महत्त्वाचे काम नक्की बघा आणि ते 15 जिल्हे कोणते असणार आहे ते 15 महत्त्वाचे जिल्हे, जे 15 महत्त्वाचे जिल्हे बघणं तुम्हाला अतिशय गरजेचे असणार आहे आणि त्याच 15 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं हे पण बघणं तुम्हाला अतिशय महत्त्वाचं असल्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावाच लागणार आहे। तर चला
बघूया कोणती आहे ती 15 जिल्ह्याची यादी तुमच्यासमोर मी टाकतो. त्या 15 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही तर ते नक्की बघा आणि शेवट ते 3 महत्त्वाचे कामे नक्की बघून जा. आणि जर तुमचे ते अधुरे असतील तर लवकरात लवकर ते 3 कामे पूर्ण करायचा प्रयत्नसुद्धा करून टाका. तर चला तुमचा जादा वेळ न घेता तुमच्यासमोर मी ती 15 जिल्ह्याची यादी मांडतो. त्या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं ते नक्की तुम्ही बघा. तर चला यामध्ये तुमचा पहिला जिल्हा असणार आहे नाशिक जिल्हा. आता जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यामधून पीक विमास अर्ज केलेला असेल, पीक विमा भरलेला असेल तर तुमच्यासाठी एक मोठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी तुमच्यासमोर आली असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा देखील मिळणार आहे जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल तर. दुसरा महत्त्वाचा जिल्हा असणार आहे आपला नांदेड जिल्हा. जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये राहून तुम्ही शेती करत असाल आणि त्या ठिकाणाहून तुम्ही फॉर्म अर्ज केलेला असेल तर आता तुम्हाला देखील दिलासा मिळणार. फक्त हे महत्त्वाचे 3 काम तुम्हाला करणं अतिशय गरजेचे असल्यामुळे जर तुमचे ते अधुरे असतील तर लवकरात लवकर ते 3 महत्त्वाची कामे पूर्ण करून टाका. तर चला तिसरा जिल्हा बघू. तिसरा जिल्हा या ठिकाणी असणार आपला जालना जिल्हा. जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा जालना जिल्हा तुमचा असेल तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची आणि आनंददायक बातमी तुमच्यासमोर आली असून आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार. कारण की आता पीक विमा दुसरा टप्पा या ठिकाणी देण्यात जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण देण्यात येणार असून जालना जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा खुश झालेले आहे. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे परभणी जिल्हा. जर तुम्ही पण परभणी जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला पण आता दुसरा टप्पा देखील मिळणार असून आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा मिळाला. फक्त तुमचे 3 महत्त्वाचे काम अधुरे असतील तर लवकरात लवकर ते 3 महत्त्वाचे काम तुम्ही करून टाका जेणेकरून तुम्हाला अडीअडचणीचा सामना देखील करावा नाही लागणार. तर चला समोरचा जिल्हा बघू. महत्त्वाचा असणारा समोरचा जिल्हा बघू. परभणी जिल्ह्याच्या नंतरचा समोरचा महत्त्वाचा जिल्हा असणार आपला धाराशिव जिल्हा. जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा धाराशिव जिल्ह्यामध्ये तुमची शेती असेल आणि तुम्ही धाराशिव जिल्ह्यामधून फॉर्म अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा मिळणार. कारण की आता धाराशिव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी दुसरा टप्पा वाटप चालू झाला असून आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी पण आनंदी होणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली. आता या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये धाराशिव जिल्ह्याचं नाव सुद्धा टाकण्यात आलेलं आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण या ठिकाणी पीक विमा दुसरा टप्पा देखील मिळणार आहे. त्यामुळे फक्त 3 महत्त्वाचे कामे तुम्ही नक्की पूर्ण करून टाका. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे संभाजीनगर जिल्हा. जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा संभाजीनगर जिल्हा तुमचा असेल तर तुमच्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली. आता तुम्हाला पण मोठा दिलासा मिळणार. कारण की आता संभाजीनगर जिल्ह्याचं नाव सुद्धा या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये टाकण्यात आलं असून संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यामधील शेतकरी असाल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव पण या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं असून फक्त आता तुम्हाला हे 3 महत्त्वाचे कामे करणं गरजेचे आहे. जर तुमचे हे 3 महत्त्वाचे कामे पूर्ण असतील तर तुम्हाला पण दिलासा मिळणार आहे. तर चला समोरचा जिल्हा बघू. कोणता असणार आहे समोरचा आपला महत्त्वाचा जिल्हा. आता समोरचा जिल्हा असणार आपला अहिल्यादेवी नगर. आता जर तुम्ही पण अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली. आता तुम्हाला पण दिलासा मिळणार आहे. कारण की आता अहिल्यादेवी नगर जिल्ह्याचं नाव सुद्धा या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आला असून आता अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा खुश होणार आहे. कारण की आता पीक विम्याचा दुसरा टप्पा अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये पण पडणार असून आता अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. जर तुम्ही पण हे 3 महत्त्वाचे कामे पूर्ण केलेले नसतील तर लवकरात लवकर जाऊन हे 3 महत्त्वाचे कामे करून टाका. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण बघूया कोणते आहेत ते महत्त्वाचे 3 काम. जे महत्त्वाचे 3 काम तुम्हाला करणं अतिशय महत्त्वाचे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. सरकारच्या माध्यमातून एक या 3 अटी आणण्यात आलेल्या आहे. जर आता तुमचे 3 महत्त्वाचे काम पूर्ण नसतील तर ते तुम्हाला पूर्ण करावेच लागणार आहे. जर तुमचे ते अधुरे असतील तर तुम्हाला ते पूर्ण देखील करावे लागणार आहे. जर तुमचा जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तरच तुम्हाला दुसरा टप्पा या ठिकाणी आजपासून या ठिकाणी मिळू शकतो. म्हणून जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं, तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे असा प्रश्न जर तुमच्या डोक्यामध्ये असेल तर कमेंट नक्की करा. तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहतात
आणि त्या कमेंटच्याच माध्यमातून आम्ही तुम्हाला कळवू की तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही येतं. पीक विमाचा दुसरा टप्पा तुम्हाला आजपासून मिळणार आहे की नाही मिळणार. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे असणारे ते 3 काम बघू. कोणते आहेत ते महत्त्वाचे 3 काम, जे 3 काम तुम्हाला करणं अतिशय गरजेचे सांगण्यात आलेले आहे. तर यामध्ये तुमचं पहिलं काम असणार आहे तुमचं आधार अपडेट करणं. पूर्णपणे महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं आधार अपडेट पाहिजे आणि तुमच्या खात्याशी लिंक पाहिजे. दुसरं आणि महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला KYC करणं अति आवश्यक या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. जर तुमची KYC अधुरी असेल किंवा तुम्ही आजपर्यंत KYC केलेले नसेल तर लवकरात लवकर जाऊन KYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण अडचण येणार नाही. भविष्यामध्ये म्हणा आता म्हणा तुम्हाला अडचणीचा सामना करावा नाही लागणार. आधार अपडेट करणं व आधार तुमच्या खात्याशी लिंक करणं आणि दुसरं काम म्हणजे KYC. तिसरं काम म्हणजे फार्मर ID. आता जर तुमची पण फार्मर ID नसेल किंवा फार्मर ID तुम्ही काढवलेली नसेल तर लवकरात लवकर जाऊन फार्मर ID काढून घ्या, जेणेकरून तुमची पण अडचण दूर होईल. आता या ठिकाणी आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं जर नाव आलं तर तुमच्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी ठरू शकते. पीक विम्याचा दुसरा टप्पा तुम्हाला पण मिळू शकतो, त्यामुळे चिंता काय करू नका. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू. जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका. या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ आपला बघत आहे.